वादग्रस्त आदिवासी विरोधी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांची नंदुरबार जिल्ह्यातून हकालपट्टी व बदली झाल्याबद्दल आदिवासी समाजाकडून फटाके फोडून व नाचून मध्य प्रदेश धुळे नंदुरबार सीमेवर आनंदोत्सव साजरा करण्यात आला। आदिवासी विरोधी गुंडभ्रष्ट पोलीस अधीक्षक श्रवण दत्त चले जाओ, आदिवासी विरोधी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त मुर्दाबाद अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या। वादग्रस्त पोलीस अधीक्षक श्रवण दत्त नंदुरबार यांच्यावर कोणते व किती गंभीर आरोप आहेत ते पाहूया। नंदुरबार जिल्ह्यातील 9 सामाजिक कार्यकर्त्यांना राजकीय सुडापोटी राजकीय पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर व सुपारी घेऊन सुडबुद्धीने भ्रष्ट पद्धतीने अवैध बेकायदेशीर अप्रामाणिकपणे आपल्या पदाचा वर्दीचा अधिकाराचा दुरुपयोग करून नंदुरबार जिल्हा हद्दपारीची कारवाई करणे। जय वडवी या आदिवासी तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ नंदुरबार येथे आदिवासी समाजाकडून काढण्यात आलेल्या मुक मोर्चाला कट कारस्थान रचून दंगलीचे स्वरूप देणे। 300 पेक्षा अधिक निरपराध आदिवासी संघटना पदाधिकारी व आदिवासी बांधवांवर खोटे व बनावट गुन्हे दाखल करून रात्री बेरात्री अटक करणे। जय वडवी या आदिवासी तरुणांच्या हत्येत पोलिसांच्या हात, एक पोलीस आरोपी म्हणून आदिवासी तरुणांच्या हत्येच्या षडयंत्रात स्थानिक पुढाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्याचाही हात असल्याचा संशय। जय वडवी या तरुणाची जय वडवी गुंडा था, तडीपार था बोलून बदनामी करणे, जय वडवीबद्दल समाजात चुकीचा संदेश पसरवणे। पोलीस कोठडीत बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी जातीवाचक अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण करणे, हत्या करण्याचा प्रयत्न करणे। पोलीस कोठडीत अमानुषपणे मारहाण प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज पुरावे नष्ट करणे। पोलीस कोठडीत अमानुषपणे मारहाण प्रकरणी स्वतःला वाचवण्यासाठी डॉक्टरांवर दबाव टाकून व पैसे देऊन मॅनेज करून मेडिकलचा रिपोर्ट बदलायला लावणे। सुशील कुमार पावरा यांच्या वडिलांच्या हत्येमागे पोलीस अधिकाऱ्यांमध्ये पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांचा हात असल्याचा आरोप। पोलिसांच्या विरुद्ध सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्या तरुणांना बळजबरीने पोलीस ठाण्यात बोलावून धमकावणे, मोबाईल हिसकावून घेणे, मोबाईल जप्त करणे, बळजबरीने जप्त केलेले मोबाईल परत न देणे, आदिवासी तरुणांचे इंस्टाग्राम आयडी बंद करणे, जबरदस्तीने पोलिसांबद्दल समर्थन करणारे व्हिडिओ बनवायला लावून सोशल मीडियावर टाकायला जबरी करणे, आदिवासी सामाजिक कार्यकर्त्यांबद्दल चुकीची व दिशाभूल करणारी माहिती देऊन पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून तरुणांना भडकावणे, पोलिसांच्या विरोधात बातम्या छापणाऱ्या पत्रकारांना धमकी देणे, दबावतंत्र वापरणे, पोलिसांच्या विरोधात बातम्या छापणाऱ्या निर्भीड पत्रकारांवर खोटे व बनावट गुन्हे दाखल करून अटक करायला लावणे, पत्रकारांवर पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिलांकडून विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करून अटक करायला लावणे, भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांना वारंवार वाचवणे, तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, आदिवासी सामाजिक संघटनांना व पदाधिकाऱ्यांना दहशतवादी टोळी ठरवणे, निरपराध लोकांवर खोटे व बनावट गुन्हे दाखल करून गुन्हेगार ठरवून गुन्हेगारी वाढवणे, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या इशाऱ्यावर सुपारी घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांना टार्गेट करणे, पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर निरपराध असंख्य लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून सर्वसामान्य माणसांची पिळवणूक करणे, भूमाफिया आमदार चंद्रकांत रघुवंशीसह जिल्ह्यातील भूमाफियांचे संरक्षण करणे, सट्टा, जुगार, मटका, दारू, गुटखा, गांजा, हातभट्टी, अवैध वाहतूक, अवैध लॉजमधील धंदे इत्यादी अवैध धंदे व व्यवसाय वाढवणे, अवैध धंद्यांना संरक्षण देणे, विना वॉरंट समन्स किंवा काही कारण नसताना रात्री बेरात्री घरात घुसून सामाजिक कार्यकर्त्यांना अटक करायला लावणे, खोटे व बनावट गुन्हे दाखल करणे, विना वर्दीत रात्री बेरात्री घरात घुसून चोरी करायला लावणे, चोरीचा गुन्हा दाखल न करणे, भ्रष्ट कार्यक्षम पुढाऱ्यांच्या दलाल आदिवासी विरोधी गुंड प्रवृत्तीचा खाकी वर्दीला कलंक पोलीस अधीक्षक श्रवण दत्त इतर आणखीन बरेच आरोप त्यांच्यावर आहेत। नंदुरबार जिल्ह्याच्या इतिहासात जनतेचे एवढे आरोप असणारे हे एकमेव IPS वादग्रस्त पोलीस अधीक्षक श्रवण दत्त हे पहिले ठरले आहे। सातपुडा न्यूज वाहिनी नंदुरबार। भ्रष्ट अकार्यक्षम गुंड 300 आदिवासी बांधवांवरती खोटे व बनावट गुन्हे दाखल करणारा आदिवासी विरोधी जातीवादी पोलीस वर्दीला कलंकित असलेला पोलीस वर्दीमध्ये लपलेला शैतान भूमाफियांचा कैवारी, चंदूचा दलाल, भूमाफियांचा संरक्षण करणारा, सट्टा, मटका, जुगार अशा अवैध धंद्यांना संरक्षण देणारा पापी व नालायक नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांची नंदुरबार जिल्ह्यातून हकालपट्टी झाल्याबद्दल आज नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी जनतेमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। नंदुरबार जिल्ह्यातली एक मोठी पनोती गेली, या खुशीची लहर नंदुरबार जिल्ह्यामध्ये पसरलेली आहे। या खुशीतून आम्ही आज तमाम या नंदुरबार जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता फटाकडे फोडून नाचून आनंदोत्सव साजरा करत आहोत आणि या नालायक पोलीस अधीक्षकाचा जाहीर निषेध व्यक्त करत आहोत। नंदुरबार जिल्ह्यातील
या इतिहासामध्ये पहिला हा नालायक IPS अधिकारी पोलीस अधीक्षक ठरला की ज्याच्यावरती जनतेने गंभीर आरोप केले तरी सुद्धा याला लाज शरम नसताना आपल्या पदाचा दुरुपयोग करून खोटे गुन्हे दाखल करून या नंदुरबार जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला छळण्याचं काम या पोलीस अधीक्षकाने केलं. म्हणून आज तमाम सर्व नंदुरबार वासियांना खुशी झालेली आहे. यांनी आपल्या पदाचा वर्दीचा दुरुपयोग करून याला अक्कल नाही की कोणाला तरी पार करायचे असते. यांनी 9 सामाजिक कार्यकर्त्यांना पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावरती पुढाऱ्यांकडून सुपारी घेऊन असंविधानिकरित्या तडीपार सारखी कारवाई केली. जय वडवी या आदिवासी तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ नंदुरबार मध्ये निघालेल्या आदिवासी समाजाच्या मूक मोर्चाला दंगलीचे स्वरूप देऊन अनेक निरपराध आदिवासी लोकांवरती खोटे व बनावट गुन्हे दाखल करून यांनी अटक केली. जे शिकणारे मुलं होते विद्यार्थ्यांवरती खोटे व बनावट गुन्हे दाखल करून त्यांचं भविष्य व आयुष्य खराब करण्याचं एक मोठं पाप केलं. या पापी माणसाला या जन्मातच याच्या पापाची फळं भोगावी लागतील. मला पोलीस कस्टडीमध्ये जातीवाचक अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण केली आणि हे प्रकरण दाबण्यासाठी यांनी डॉक्टरचा मेडिकल रिपोर्ट बदलण्यासाठी डॉक्टरवरती दबाव आणला. त्याला पैसे दिले, त्याला मॅनेज केलं, मेडिकल रिपोर्ट बदलण्याचा प्रयत्न केला, CCTV फुटेज नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पुरावे नष्ट करण्याचा यांनी भ्रष्ट काम केलं. आज या श्रवण दत्तनी आपल्या वर्दीचा दाग दाखवून या नंदुरबार जिल्ह्यामध्ये या सर्वसामान्य जनतेमध्ये एक दहशत पसरवलेली होती. सर्व सामान्य लोकांचं जीवन विस्कळीत करून टाकलं होतं. संपूर्ण जिल्ह्यातलं वातावरण खराब करून टाकलं होतं. आणि अशा नालायक पोलीस अधीक्षकाची बदली झाल्यामुळे खूप खुशी लोकांना झालेली आहे. या पोलीस अधीक्षकाने आदिवासींवरती बळजबरी केली. आदिवासी तरुणांचे मोबाईल हिसकावून घेतले. आदिवासी तरुणांचे अनेक इंस्टाग्राम अकाउंट यांनी बंद केले. जिकडे तिकडे सर्व जे वकील आहेत, पत्रकार आहेत, त्यांना धमक्या देऊन सगळ्यांवरतीच यांनी अत्याचार केला. असा अत्याचारी माणूस आज नंदुरबार जिल्ह्यातून गेलेला आहे. त्याची हकालपट्टी झालेली आहे. त्याची आम्हाला खुशी झालेली आहे. म्हणून आमची भारत सरकारला व महाराष्ट्र सरकारलाही विनंती आहे की अशा माणसाला पुन्हा दुसऱ्या कोणत्याही जिल्ह्यात नियुक्ती देऊ नका. जनतेच्या सेवेमध्ये याला नियुक्ती देऊ नका. याला कायमचा घरी बसवा अशी आम्ही मागणी करत आहोत. आणि पुण्याच्या या आदिवासी विरोधी नालायक भ्रष्ट पोलीस अधीक्षक श्रवण दत्तचा आम्ही जाहीर धिक्कार करतो. गुंड पोलीस अधीक्षक श्रवण दत्त मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. भ्रष्ट पोलीस अधीक्षक श्रवण दत्त चले जाओ, चले जाओ. आदिवासी विरोधी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त चले जाओ, चले जाओ, चले जाओ.